पूर्ण वर्षभर तुम्हाला कैरीचा आस्वाद घेता यावा यासाठी आज आपण ही साठवणीची कैरीची कँडी तयार केलेली आहे। करायला अगदी सोपी आहे, झटपट बनवून तयार होणारी ही कैरीची कँडी चटपटीत करण्यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे आणि परफेक्ट अशी ही कैरीची कँडी आज आपली बनवून तयार झाली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कैरीचे आपण खूप सगळे पदार्थ पाहत आहोत, त्यामध्ये साठवणीचे पदार्थ देखील आता आपण पाहणार आहोत। तुम्हाला येत्या 2 दिवसांमध्ये साठवणीची मसाला कैरीची रेसिपी देखील पाहायला मिळणार आहे। आज आपण ही कैरीची कँडी बनवत असताना ती अगदी चिकट न होता परफेक्ट कशी करायची, त्याचबरोबर तुम्ही ती फॅनच्या हवेखाली घरामध्ये देखील सुकवू शकता किंवा उन्हामध्ये देखील सुकवू शकता। या ठिकाणी परफेक्ट टिप्ससहित आपण ही रेसिपी आज पाहणार आहोत। सो हाय, मी कविता किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आणि मी घेऊन येत असते तुमच्यासाठी दररोज दुपारी 12 वाजता अशा चटपटीत आणि झटपट 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होणाऱ्या रेसिपी। त्यामुळे वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता 365 रेसिपी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर। आज आपण चटपटीत कैरीची कँडी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। आता या ठिकाणी काल मी कैरीची चटणीची रेसिपी केली होती, त्यासाठी अर्धी कैरी वापरलेली होती, त्यातली काही शिल्लक होती ती फ्रीजमध्ये ठेवली होती। या ठिकाणी 1.5 कैरी घेतलेली आहे। आता कैरी किती आंबट आहे किंवा किती आंबट गोड आहे त्यानुसार आपलं हे साहित्य प्रमाण ठरणार आहे। अगोदर आपण कैरी शिजवून घेऊया। ही कैरीची कँडी तुम्ही 2 प्रकारे करू शकता। एक तर पहिली पद्धत म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने कुकरच्या तळाशी पाणी टाकायचं, त्यावर झाकणी ठेवून त्यामध्ये ही कैरी ठेवून तुम्ही ती कैरी 2 ते 3 शिट्ट्या करून शिजवून घेऊ शकता। दुसरी पद्धत म्हणजे कैरीची वरील साल काढायची आणि ती कैरी कट करून मिक्सरला देखील तुम्ही दळून घेऊन त्याची पेस्ट तयार करून देखील तुम्ही ही कैरीची कँडी तयार करू शकता। परंतु या ठिकाणी अशा पद्धतीने शिजवून मी ही कँडी तयार करते, तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही करावी। त्यानंतर या ठिकाणी आपण कुकरमध्ये ही कैरी काढून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला याची साल बाजूला करायची आणि यामधील जो गर आहे तो देखील बाजूला करायचा आहे। कैरी खूप जास्त गरम आहे, त्यामुळे या ठिकाणी गर काढणं थोडंसं अवघड जात आहे, परंतु शूट चालू आहे त्यामुळे खूप जास्त वेळ नाही। तुमच्याकडे जर वेळ असेल तर कैरी पूर्ण थंड होऊ द्या, त्यानंतर त्याचा जो गर आहे तो तुम्ही काढून घ्या। आता या ठिकाणी दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे कैरीचा गर तुम्ही अशा पद्धतीने काढून घेतल्यानंतर तो लगेचच मिक्सरला दळून मॅश करून घ्या किंवा मॅशरच्या सहाय्याने आपण कैरी शिजवत असताना तो गर मॅश करून घेणार आहोत, किंवा हवं तर तुम्ही अशा पद्धतीचा हा जो गर आहे तो किसणीने देखील मॅश करून घेतला तरीही चालणार आहे, परंतु जास्त भांड्याचा पसारा न करता या ठिकाणी मी मॅशरच्या सहाय्यानेच तो मॅश करून घेणार आहे। त्यानंतर हा जो गर आहे, तुम्ही जर पहिल्यांदा ही कैरी बनवत असाल कैरीची कँडी तर हा गर मोजून घ्या, म्हणजे तुम्हाला साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण ठरवणं सोपं जाईल। तर हा जो गर आहे या ठिकाणी साधारणतः 1 वाटी होईल लहान आकाराची एवढं आहे त्यासाठी, आणि कैरी खूप जास्तही आंबट नाही, त्यामुळे या ठिकाणी साखर वापरताना साधारणतः 2 चमचे या ठिकाणी मी साखर वापरणार आहे। अगदी तुम्हाला साखरेऐवजी गुळाचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता। त्याचबरोबर गुळाचं आणि साखरेचं प्रमाण तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। आता छान रंग यावा यासाठी बेडगी मिरची पावडर वापरली आणि या ठिकाणी चटपटीत चव व्हावी यासाठी आपण काळं मिठाचा वापर केलेला आहे। आता तुम्हाला या ठिकाणी आणखीन काही ॲड करायचं असेल, एक दालचिनीचा तुकडा ॲड करायचा असेल तरी देखील करू शकता, लवंग ॲड करू शकता, किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्हाला जर चाट मसाला यामध्ये वापरायचा असेल तरी देखील वापरू शकता, किंवा आमचूर पावडर वापरायची असेल तरी देखील यामध्ये टाकू शकता। परंतु अशा पद्धतीची आंबट गोड कैरी असताना मी फक्त लाल मिरची पावडर आणि काळं मीठच टाकलेलं आहे। अशा पद्धतीने मॅशरच्या सहाय्याने छान अशी मॅश करून घेतली आणि छान मिश्रण घट्ट होईपर्यंत आपण हे परतवून घेतलं। तुम्ही पाहू शकता बेडगी मिरचीचा रंग खूप छान असा याला आलेला आहे आणि मिश्रण खूप छान परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता या ठिकाणी मिश्रण आपलं छान घट्टसर तयार झालेलं आहे। आता लगेचच आपण गॅस करूया बंद आणि या ठिकाणी परफेक्ट असं आपलं कैरीची कँडी करण्यासाठीचं हे मिश्रण या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे। आता त्याच ठिकाणी जेवढा मी साखर घेतलेली आहे त्या साखरेऐवजी जर तुम्हाला गूळ घ्यायचा असेल तर गूळ किसून त्यानंतर तुम्ही तो
वाटीच्या सहाय्याने मोजून घेतला तरीही चालणार आहे. आता ज्या डिशमध्ये आपल्याला ही कैरीची कँडी सेट करायची त्या डिशला साजूक तूप लावायचं. साजूक तुपाऐवजी तुम्हाला जर तेलाचा वापर करायचा असेल तरी देखील करून घेऊ शकता. त्याचबरोबर या ठिकाणी छान स्प्रेड करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण या ठिकाणी टाकणार आहोत आणि हे मिश्रण जर पातळ असेल तर आपोआपच सगळ्या डिशमध्ये छान पसरले जातं, परंतु आपण छान घट्टसर केलं जेणेकरून ही पटकन कँडी तयार होईल. आणि तुम्हाला जर ही फॅनच्या हवेमध्ये सुकवायची असेल तरी देखील तुम्ही सुकवू शकता किंवा उन्हामध्ये सुकवायची असेल तरी देखील सुकवू शकता. अशा पद्धतीने वाटी पाण्यामध्ये बुडवायची आणि छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. वाटी पाण्यामध्ये बुडवल्यामुळे वाटीच्या तळाला चिटकत नाही. तुम्हाला जर पाण्यामध्ये बुडवायचे नसेल तर वाटीच्या तळाला तुम्ही साजूक तूप किंवा तेल लावून ते देखील तुम्ही स्प्रेड करू शकता. परंतु पाण्यामध्ये मी छान अशी वाटी बुडवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं हे मिश्रण स्प्रेड केलेलं आहे आणि कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस ही कँडी वाळवण्यासाठी ठेवणार. तुम्ही पाहू शकता उन्हामध्ये छान अशी वाळवण्यासाठी ठेवली होती आणि 2 दिवस झालेले आहे. परफेक्ट अशी ही कैरीची कँडी आपली वाळून तयार झालेली आहे. लगेचच आपण ती कट करून घेणार आहोत. ही कँडी कट केल्यानंतर ती व्यवस्थित अशी आपल्याला बर्नीमध्ये सेट करण्यासाठी अगोदर त्यावर साखरेची पावडर टाकायची, पावडर शुगर टाकायची. त्यानंतर स्वच्छ कोरड्या काचेच्या बर्नीमध्ये तुम्ही ही कैरीची कँडी वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. खूप छान परफेक्ट अशी राहते. चांगली व्यवस्थित अशी वाळवल्यानंतर ही कैरीची कँडी अजिबातही खराब होत नाही. वर्षभर अगदी छान अशी राहते. त्यामुळे अशा पद्धतीची तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर कैरीची कँडी नक्कीच बनवा आणि मुलांना वर्षभर खाण्यासाठी द्या. चटपटीत लागणारी ही कैरीची कँडी मुले अगदी आवडीने खातात. हे पहा खूप छान अशी आपली ही कैरीची कँडी तयार झालेली आहे. आयुष पियुषला तर खूप जास्त आवडलेली आहे. तुमच्या मुलांसाठी तुम्ही कधी बनवता हे कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबसोबत घंटीच्या बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, कारण वर्षभर आपण एकही दिवस चॅनलला सुट्टी घेतली जात नाही. दररोज दुपारी 12 वाजता नियमित रेसिपी पाहत असतो आणि या रेसिपीमध्ये तुम्हाला पारंपरिक रेसिपी, रेस्टॉरंट रेसिपी, टिफिन रेसिपी, नाश्ता रेसिपी आणि त्याचबरोबर बरेच काही रेसिपींचे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे आणि प्रत्येक रेसिपी अशाच पद्धतीने अचूक साहित्य प्रमाण आणि भरपूर टिप्ससहित आपण शेअर करत असतो. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कविता किचनचा मसाला हवा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. खूप छान अशी आपली ही चटपटीत कैरीची कँडी आज आपली बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट तर करा. त्याचबरोबर कैरीशी रिलेटेड काही रेसिपी या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला मी देणार आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अगदी छान परफेक्ट अशी आपली ही चटपटीत कैरीची कँडी आज आपली बनवून तयार झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.